या ठिकाणी सामन्याचा सामनावीराचा किताब त्याचप्रमाणे मंगेशजी पानसरे यांचे 1000 रुपये दिले जात आहेत ते तेजस पवळे यांना निश्चितच निर्णायक सामन्यामध्ये त्याचप्रमाणे वस्ताद गणेशराजे पानसरे यांचे 1000 रुपये तेजस पवळे या खेळाडूला खऱ्या अर्थाने निश्चितच आपण पाहतोय तेजस सर 2-1 मिनिटं आहेत आपल्याकडे निश्चितच एक जबरदस्त खेळ सावकारला निर्णायक सामन्यामध्ये तुमची बॅटिंग झाली आहे फायनलमध्ये पोहोचतात कसं वाटतंय स्पर्धा खूपच छान आहे तिथं आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचा आभार आणि पहिली गोष्ट अशी की भुकुममध्ये खेळायला लय मज्जा येते आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं पब्लिक लय असतं प्रिंगुडचं आणि पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग नाही आली त्यामुळं भरपूर जणांचे फोन आले की बॅटिंग कर हे कर ते कर त्या प्रेशरने मी आत्ता बॅटिंग केली आणि संघाला आमच्या फायनलमध्ये पोहोचवलं धन्यवाद अभिनंदन तुमचं आणि तुमच्या टीमचं खूप सारा शुभेच्छा मेगा फायनलसाठी जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स तुषार सर मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय 4 धावा ज्या संघाच्या धाव फलकावरती चौकाराच्या माध्यमातून नोंदवल्या गेलेल्या आहेत अक्षय शितोळे हा गोलंदाज पुन्हा तयार खोलवर टप्प्याचा बॉल सर्व बाटने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षक वैभव अर्थात सोन्याचं पाहायला मिळेल आणि चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतात सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली एका बाजूने संकेत दुसऱ्या बाजूने काळूराम हे 2 फलंदाज सलामीसाठी मारूनचे संघाकडून पाहायला मिळतील तर गोलंदाजीच्या मार्कवरती संघासाठी मुळशी सम्राट कासरसाई या संघासाठी आपण पाहतो षटक क्रमांक 1 मध्ये अक्षय शितोळे हा गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती असणारा आखूड टप्प्याचा पावला क्रॉस दिबाट फटका खेळला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे दोन्ही संघ जर पाहिलं तर आतापर्यंत या दोन्ही संघांच्या माध्यमातून भन्नाट कामगिरी या मैदानावरती या रंगभरे दुनियेमध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे आता पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेकांच्या आमने सामने लढतात एका बाजूने आपण पाहतोय मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी अगदी एकमेकांच्या शेजारी असणारी ही 2 गावं एकाच मैदानावरती सातत्याने सराव करत असणारी ही 2 संघ दरम्यान इथे चेंडू निसटलाय पाटलाग मैदानाच्या आतमध्ये सूर्यप्रसाद पवळे त्या ठिकाणी चेंडूला अडवतील चेंडूची फेकी करतील तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत लेग्स बायच्या स्वरूपामध्ये आलेल्या 2 धावा आहेत आणि संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती स्कोर कार्डवरती 9 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती असणार आहेत दोन्ही संघांना एकमेकांची ताकद माहिती आहे दोन्ही संघांना एकमेकांची कमजोरी माहिती आहे त्यामुळे हा सामना एक मोठ्या वंशीवरती जाणार असं म्हणायला देखील काही वावगं ठरणार नाही दोन्ही बलाढ्य ताकदीचे संघ आहेत दोन्ही संघांना ह्या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे हा चेंडू बदनाट वेगाचा होता अक्षयचा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये वेग कमी केला यावेळी दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रताप त्या ठिकाणी चेंडूला पाठमोरा होईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल पहिल्या षटकामध्ये अक्षय शितोळे या गोलंदाजाने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना 10 धावा ज्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतील 10 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च 5 षटकांचा सामना आपण खेळतोय साखळी फेरीतील अखेरचा शेवटचा सामना थँक्यू सर या ठिकाणी मुख्य रोडमध्ये इनोवा गाडी क्रमांक 1909 त्यांची कोणाची ती गाडी आहे विनंती आहे आपली गाडी मुख्य रस्त्यामधून बाजूला करा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला त्या ठिकाणी अडथळा होत आहे विनंती आहे ज्यांची कोणाची गाडी आहे कृपया आपली गाडी बाजूला करा धन्यवाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय उभरता संघातला असणारा नवदीप गोलंदाज जयेश शेलार अलीकडच्या काळामध्ये नक्कीच गोलंदाजी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती दिलीच जाते आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने कामकाज या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे तो गोलंदाज आपण पाहतो जयेश शेलार आता षटक क्रमांक 2 घेऊन जो आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल 10 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत पहिला चेंडू आडबा बाटणे समोरच्या दिशेला टिपला तिथेच जाईल पहिल्या विकेटचं पतन पहिला मोहरा बॅक टू द पवेलियन विवेक शितोळेचा एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला चला नवीन बॅटर कृपया घाई करा विनंती आहे वेळ वाचवा वेळ आपल्याकडे कमी आहे मेगा फायनल आपल्याला जास्तीत जास्त षटकांची खेळवायची आहे
दरम्यान आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणारे नवीन बॅटर कौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजिंक्य आणि कौशल ही जोडी कौशल आणि अजिंक्य ही जोडी जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता कामगिरी मारुंजी संघासाठी करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर एक विकेट मिळवत कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षयने केला. एवढ्या खूप टप्प्याचा बॉल होता, हलक्याने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक गणेश तिथे चुकी करेल, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये तैनात आणि चेंडूची फेकी वेगवान जे शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत आणि 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड देखील वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 25 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता या षटकातील षटक क्रमांक 3चा अखेरचा शेवटचा चेंडू. खुलबट टप्प्याचा बॉल, यॉर्कर बॉल तिथे पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल. प्रताप शितोळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल अखेरच्या चेंडूवरती येणार आहे. 11 धावा या षटकामध्ये अक्षय शितोळे या गोलंदाजाने खर्च केल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 26 धावा. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवली गेली आहे. सन्माननीय विजय भाऊ माजिरे असतील, त्याचप्रमाणे विशाल अप्पा हगवणे या मान्यवरांच्या माध्यमातून ती बाईक या स्पर्धेसाठी सौजन्य झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी टी शर्ट सौजन्य देखील या स्पर्धेच्या निमित्ताने झालेत. सन्माननीय वस्ताद गणेशप्पा पानसरे, त्याचप्रमाणे सन्माननीय गोविंद डांगरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक संघासाठी टी शर्ट सौजन्य झालेत. ही स्पर्धा आपण घरी बसल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतोय. ही स्पर्धा आपण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित करतोय. युट्यूब सौजन्य सन्माननीय तुषार भाऊ माजिरे यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलंय. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज प्रताप शितोळे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 4थ्या षटकामध्ये प्रताप शितोळे या गोलंदाजाला आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहे. पहिला चेंडू स्ट्राईक ऑन अजिंक्य. पहिला चेंडू स्लोअर स्वरूपाचा ओळखलं, रीड केलं आणि पाठवलंय आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकाराने स्वागत केलंय इथे फलंदाजाने प्रताप शितोळेचं. खुलबट टप्प्याचा बॉल, यावेळी ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर चेंडूचा वापर. अक्षय शितोळे पाटील ही चेंडूवरती वेगवान फेकी, परंतु तिथे कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये थोडंसं खराब झालंय आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा हे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. आज जर पाहिलं तर अखेरचा दिवस, शेवटचा दिवस. आतापर्यंत मात्र या स्पर्धेमध्ये मोठमोठी पारितोषिकं लागली. खेळाडूंचे पारितोषिकं जिंकली, खेळाडूंचे आपली ताकद दाखवली, मोठमोठे विक्रम या स्पर्धेमध्ये नोंदवले. सोनेरी अक्षरामध्ये आपलं नाव या स्पर्धेच्या इतिहासामध्ये नक्कीच नोंदवलंय. आज अखेरचा दिवस, शेवटचा दिवस जो आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा डाऊन साईडला मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडल्याने पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेल्या पुन्हा एकदा 2 धावा आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेतील जर पाहिलं तर प्रमुख आकर्षण प्लेअर ऑफ द डे या किताबासाठी 15 किलोचा बकरा या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच ठेवला गेला होता. ते बकरे देखील आज या ठिकाणी या मैदानावरती प्रत्येक दिवसाच्या राजाला दिले जाणार आहेत. ते बकरे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आयोजकांनी कोणत्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये ठेवली नाही. स्पर्धा मोठी कशी होईल, स्पर्धेची उंची कशी वाढेल
यासाठी केलेले प्रयत्न, परंतु दरम्यान इथे होतंय काय, मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला, त्यानंतर वेगवान फेकी आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा तिथे देखील मिळणार आहेत. आत्ताच्या धावा किती आहेत सर? 5. आत्ताच्या 5 धावा ज्या इथे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. झेल सुटला तिथे अक्षयकडून चुकी झाली आणि मैदानाच्या आतमध्ये सुटलेल्या झेलावरती 5 धावा मिळाल्यात. 5 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल, धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आको टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. वैभव आपण पाहतो त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत केलाय आणि पाहता पाहत एक धाव शॉट आहे. आत्ताची एकच धाव त्या ठिकाणी असणार आहे आणि आलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती 42 धावा, 42 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. साखळी फेरीतील अखेरचा सामना, या सामन्यावरती यानंतरच्या होणाऱ्या सामन्यांचं बरंचसं गणित गुणोत्तर नक्कीच अवलंबून असणार आहे. कोणते संघ इथे फायनलमध्ये खेळतील, कोणते संघ 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी खेळतील, कोणते संघ 5व्या 6व्या क्रमांकासाठी खेळतील, तो हा सामना संपल्यानंतर नक्कीच सर्वांना त्या ठिकाणी समजणार आहे. चालू सामना पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई, तर त्यांच्या विरोधामध्ये श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या दोन संघामध्ये आज सामना दरम्यानचा चेंडू वाईड. अवांतर धाव येणारे, अवांतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या षटकातील आता अखेरचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक 2024 तिसरं पर्व या स्पर्धेतील. 3ऱ्या पर्वामध्ये यशस्वीपणे आयोजन, यशस्वी नियोजन जे नक्कीच आयोजक कमिटीच्या माध्यमातून जे पाहायला मिळतं. यावेळी पुन्हा आता मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती आहे. एक सिंगल घेतले तिथे, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील येणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. 4थ्या क्रमांकाचा 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 24 चेंडूमध्ये संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 45 धावा. 3 विकेट आली आहेत, 3 फलंदाज जे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. तर अखेरचं शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. स्पर्धेतील मुख्य पारितोषिक जर पाहिली तर तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांक स्पर्धेसाठी सन्माननीय राजाभाऊ हगवणे यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. द्वितीय क्रमांक जर पाहिलं तब्बल 70,000 रुपये सन्माननीय महादेवांना कोंढरे, त्याचप्रमाणे सन्माननीय दगडू काका करंजावणे या मान्यवरांच्या सौजन्याने तब्बल 70,000 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलंय. तृतीय क्रमांक तब्बल 50,000 रुपये सरपंच सन्माननीय पांडाभाऊ मराठे यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सतीश भाऊ गुजर या मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. चतुर्थ क्रमांक जर पाहिलं तर तब्बल 40,000 रुपये ॲडव्होकेट सन्माननीय आनंद भाऊ माजिरे यांच्या माध्यमातून तब्बल 40,000 रुपयांचं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. 5वा क्रमांक पाहिलं तब्बल 30,000 रुपये सन्माननीय आकाशभाऊ आंग्रे यांच्या सौजन्य ते पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. 6वा क्रमांक जर पाहिलं तब्बल 25,000 रुपये सन्माननीय कुणालदादा भरतवंशी यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयांचं 6व्या क्रमांकाचं पारितोषिक. या आकर्षक पारितोषिक या स्पर्धेसाठी मान्यवरांच्या सौजन्याने लाभलेत. अनेक मोठमोठी पारितोषिक नक्कीच या स्पर्धेसाठी लाभलेत. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी टी शर्ट देखील या आयोजक कमिटीने दिलेत. रंगेबिरंगी टी शर्ट नक्कीच गोविंद तात्या आंग्रे असतील, गणेश तात्या पानसरे असतील यांच्या सौजन्याने प्रत्येक खेळाडूला टी शर्ट सौजन्य या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. सन्माननीय तुषार भाऊ माजिरे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित करतोय. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा जगभरामध्ये दाखवली जाते. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकतो. दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल राऊत हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने खर्च केल्या. 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 47 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आज अंतिम दिवस, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अंतिम काही सामन्यांमध्ये चेअर गर्ल्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. दरम्यान विकेट आली आहे. फलंदाज त्या ठिकाणी धावबाद सन्माननीय गिरीशप्पा पानसरे यांच्या सौजन्याने अंतिम दिवसामध्ये अंतिम सामन्यांसाठी चेअर गर्ल्स या स्पर्धेसाठी सौजन्य झालेत. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य त्या ठिकाणी बाद होईल. मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी ॲक्टिवा बाईक सन्माननीय विजयभाऊ माजिरे आणि विशालाप्पा हगवणे या मान्यवरांच्या माध्यमातून ॲक्टिवा बाईक या स्पर्धेसाठी सौजन्य झाली. येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी
लकी ड्रॉच्या माध्यमातून गेले 6 दिवस आपण पाहिलं. स्पोर्ट्स सायकल होती कालच्या 6व्या दिवसामध्ये 15 किलोचा बकरा होता. आज जर पाहिलं तर आज देखील पाहिलं तर मोठमोठी पारितोषिक लकी ड्रॉच्या माध्यमातून नक्कीच दिली गेली. सन्माननीय दादाराम चौधरी यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल जी सौजन्य झाली आहे. या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी आकर्षक मंडप व्यवस्था आपण जी पाहतोय सन्माननीय प्रवीण दादा हगवणे यांच्या सौजन्याने ती मंडप व्यवस्था जी नक्की सर्वांना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मानाचे करंडक, मानाचे चषक सन्माननीय संतोष काका पानसरे, सन्माननीय विक्रमदादा मराठे यांच्या सौजन्याने ते मानाचे करंडक या स्पर्धेसाठी लाभलेत. धर्मता चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सक्षम बुचुडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. ही स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पद्धतीचे बाउंड्री रोप जे आपण सीमारेषेच्या अगदी त्या ठिकाणी पाहतोय सन्माननीय भानुदादा पानसरे यांच्या सौजन्याने ते आंतरराष्ट्रीय बाउंड्री रोप या स्पर्धेसाठी सौजन्य झालेत. हे मैदान आपण पाहतोय सुसज्ज मैदान, कोणत्या प्रकारचा अडथळा खेळाडूंसाठी न यावा त्यासाठी हे मैदान आपण पाहतो आयोजक कमिटीने उपलब्ध केलं. आणि मैदानासाठी आपण पाहतोय बऱ्याचशा मान्यवरांचं सौजन्य इथे लाभलंय. दरम्यान इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. धक्का क्रमांक 5. थँक्यू. सन्माननीय मोहन बापू करंजवणे असतील, सन्माननीय मनोहर अण्णा सनस असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेबजी सनस असतील, सन्माननीय स्वप्नील दादा करंजवणे, अंकुश दादा मिरगे, संतोष दादा माझेरे, त्याचप्रमाणे आशिष दादा शिंदे या सर्व मान्यवरांच्या वतीने हे मैदानाचं सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं लाभले. सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतो. अव्वल दर्जाचे पंच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. शंकर भाऊ मांडेकर असतील, त्याचप्रमाणे अमोलतात्या आंग्रे असतील यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत पंच नक्कीच सौजन्य दिले गेलेत. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 47 धावांवरती 5 फलंदाज. निम्मा संघ मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सागर, नवीन बॅटर जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळला. एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि एका धावेने संघ धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 48 धावा. आता पहिल्या डावातील अखेरचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पंचांच्या ठिकाणी समालोचन सौजन्य अध्यक्ष तंटमुक्ती सन्मान्य संजय भाऊ मराठे यांच्या सौजन्याने या स्पर्धेतील सर्व समालोचक सौजन्य संजय भाऊंच्या सौजन्य या स्पर्धेसाठी नक्कीच लाभलेत. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला इथे डायरेक्ट हिट कुणाल राऊतला आपण पाहतोय त्या ठिकाणी, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाईल. त्यानंतर या चेंडूवरच्या धावा ज्या नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तिसऱ्या पंचांची मागणी येते. तिसरं पंच आता काही काळ व्यस्त राहतील. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, लाईव्ह टेक्निशियनच्या माध्यमातून नक्कीच तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. सन्मान्य तुषार भाऊ माजरे यांच्या सौजन्याने ते युट्यूब सौजन्य नक्कीच स्पर्धेसाठी लाभलंय. चांगला आवाज नक्कीच खऱ्या अर्थाने आमचा ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मुळशीवाला पैलवान या साऊंड सिस्टीमचं सौजन्य सन्मान्य रवींद्र रोपा दादूभाऊ माजरे असतील, त्याचप्रमाणे सचिनदादा हगवणे असतील यांच्या सौजन्याने या स्पर्धेला एक अव्वल दर्जाची चांगल्या दर्जाची सिस्टीम या स्पर्धेसाठी सौजन्य झाली आहेत. त्यांची देखील मनापासून आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये क्रिकेट साहित्य ज्यांच्या सौजन्य लाभले सन्मान्य विकास शेठ मिरगे, त्याचप्रमाणे विनोद भाऊ माजिरे यांच्या सौजन्य या स्पर्धेमध्ये क्रिकेट साहित्य या स्पर्धेसाठी सौजन्य झाले. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानतो. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य शुभम भाऊ मापारे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज या किताबासाठी स्पोर्ट्स सायकल सन्मान्य सचिन भाऊ हगवणे, अंकुश भाऊ खाटपे, त्याचप्रमाणे गणेश भाऊ चौधरी आणि संदीप दादा करंजावणे या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, सर्वोत्तम गोलंदाज यांच्यासाठी, त्याचप्रमाणे अमरदादा माजिरे यांच्या माध्यमातून देखील बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल या मान्यवरांच्या माध्यमातून सौजन्य झाली. या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी कोल्ड्रिंक्स सन्मान्य शुभमदादा मठे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सौजन्य झाली आहे. फटाके सौजन्य सन्मान्य विशाल भाऊ मोहकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आताची एक
फलंदाज त्या ठिकाणी बाद असणार आहे. चला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. पहिल्या डावामध्ये 49 धावा बनवल्या गेल्यात. 50 धाव्यांचं टार्गेट असणार आहे. चला मुळशी सम्राट कासरसाई संघ आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. त्वरित आपण दुसरा डाव या ठिकाणी सुरू करणार, त्यामुळे विनंती वेळ वाचवा. आलेल्या सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे समस्त ग्रामस्थ मंडळी भुकुम आणि स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम यांच्या सर्वांच्या वतीने स्वयंभू श्री रामेश्वर करंडक 2024 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दुसरा डाव आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करणार आहे. 50 धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलं. आघाडीच्या जोडीला विनंती आहे त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्याला अजूनही बरेच सामने खेळवायचे. प्रत्येक सामना हा जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे, त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवा. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 50 धाव्यांचं आव्हान, 50 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. त्या आव्हानाचा पाठलाग सुरू होईल. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. दत्ता लांडे षटक क्रमांक 1 मध्ये. त्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने अक्षय शितोळे तर दुसऱ्या बाजूने प्रसाद पवळे. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने चेंडू खेळला. गॅप शोधली, मिळाली तिथे गॅप. बीच में मिली दरार और ढूंढ लिए रन 4. पहिल्या चेंडूवरती येईल सनसनीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकाराने संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश होतोय. संघाच्या खात्यामध्ये 4 धावा नोंदवल्या जातील. गोलंदाज दत्ता पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. पुढचा चेंडू यावेळी रिव्हर चाटे मैदानाच्या आतमध्ये, परंतु तिथे बॅटवरती चेंडू येणार नाही. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. डॉट बॉल जो आपण मैदानाच्या आतमध्ये इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 50 धाव्यांचं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय, त्या आव्हानाचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला असताना आपण पाहतोय एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. रिव्हर्स स्विच हिट पुन्हा एकदा आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4, येईल चौकार. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून रिप्ले देखील आपण पाहू शकू. सन्माननीय कैलासवती पैलवान एकनाथ भाऊ कुडले युवा मंच यांच्या सौजन्याने या मैदानावरती एलईडी स्क्रीन त्वरित रिप्ले पाहता यावा. नक्कीच यासाठी नक्कीच या मैदानावरती त्यांच्या सौजन्य लाभली आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानतो. खुलवट टप्प्याचा बॉल हलक्या हाताने चेंडू खेळला. सन्मान दिला तिथे चेंडूला 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे.
आलेली एक सिंगल आहे. एका सिंगलने संघाचा धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 9 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 26 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असताना पाहायला मिळेल. स्लोअर स्वरूपाचा चेंडू, सुरेख प्रहार आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण आलेला चौकार आहे आणि या चौकाराने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट स्ट्रोक खेळला परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला. त्यानंतर बॅकअपचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. या स्पर्धेच्या निमित्तानं माजी सरपंच सन्माननीय सनील दादा शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 14 धावा ज्या षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये खर्च होतात आणि षटक क्रमांक 1 देखील मैदानाच्या आतमध्ये संपेल. 14 धावा स्कोर कार्ड वरती, 24 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण जे आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आणि नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू टाइम स्ट्रोक चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. बाळू लांडे हा गोलंदाज आपण पाहतो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 2 हाताळताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा, 23 चेंडू आणि 35 धावा या दरम्यान अक्रॉस द बॅट फटका खेळला. मिस्टाम स्ट्रोक पाहायला मिळेल तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती एका धावेने वाढ होईल. 16 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अतिशय शांतता जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या चौपर बाजूस पाहायला मिळते परंतु अशांत करण्याची फटकेबाजी ताकद असणार हे दोन फलंदाज. आणि प्रसाद पवळे नाम लिया और शता नाजीर. प्रसाद पवळेच्या बॅटमधून चेंडू करेल हवाई सफर आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पवळेच्या बॅटमध्ये आलेला षटकार संघाचा धावफलक वेगाने पुढे नेऊन ठेवेल. धावफलकावरती डबल दुर्री अर्थात 22. या दरम्यान बॅक फुटला गेले. पंच केला चेंडूला. डीप पॉइंट मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येईल चौकार. मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या दरम्यान आडव्या बॅटने फटका खेळला परंतु परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकला नाही बॅटवरती. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत येईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 27 धावा स्कोर कार्ड वरती, 19 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काहीसं सोपं काहीसं अवघड वाटणार आहे हे समीकरण जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. पुढे सरसावत इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. अठरा चेंडू आणि 19 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाकी असणार आहे.
स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच सन्मान्य विक्रम भाऊ पवळे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होतं. भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्मान्य रोहिदास भाऊ आमले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्मान्य निलेश भाऊ मारणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. अजिंक्य बुजडे हा गोलंदाज दाखल झालाय. पहिला चेंडू बॅकफुटला जात डीप कव्हर मध्ये खेळलेला हा स्ट्रोक देऊन जाईल. धावा 4 येईल चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे असणारे बक्षीस जाते सन्मान्य शशांक भाऊ हगवणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भाऊंना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढे सरसावत खेळलेला स्ट्रोक मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपला जाईल. पहिली विकेट जाईल. पहिला धक्का बसेल मुळशी सम्राट कासरसाई संघाला. प्रसाद पवळे बॅक टू द पवेलियन. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. थ्रो गोलंदाजासाठी तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जाईल. गोलंदाजांनी थ्रो गोलंदाजी केली आहे की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांचा वापर होईल. बुलशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण खेळतोय. असोसिएशनच्या नियमांमध्ये थ्रो गोलंदाजी चालत नाही. जर कोणत्या गोलंदाजाने थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली तर तो गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल. थ्रो गोलंदाजी झाली इथे आणि हा गोलंदाज आता संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. थ्रो गोलंदाजीचा इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि थ्रो गोलंदाजीला या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची वाव नाहीये. दोन धाव्यांची पेनल्टी, नो बॉलची 1 अशा 3 धावा असणार आहेत आणि फलंदाज देखील सुखरूप. धावफलकावरती 38 धावा, स्कोर कार्डवरती 17 चेंडू 12 धाव्यांची गरज. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. नवीन गोलंदाज आता यानंतर पाहायला मिळेल. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती इथे या गोलंदाजाचं स्वागत करण्याचा प्रयत्न. षटकार ते ठिकाणी. षटकार झेल टिपलाय परंतु षटकार आहे. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल टिपला गेला असता तरी फलंदाज सुखरूप असता कारण फ्री हिटचा चेंडू होता. पुढे सरसावत खेळलेला स्ट्रोक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येथील धावा 4 येईल चौकार. विजयासाठी केवळ 2 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि 2 धावा. दुसरा विजयापासून आता 2 पावलं. मुळशी सम्राट कासरसाई हा संघ आता दूर असणार आहे. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट प्रसाद पवळे द ग्रेट फिनिशर षटकाराने सामना संपवतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय.
सामना जिंकलाय मुळशी सम्राट कासरसाई संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि या सामन्याचा हिरो, द मॅन ऑफ द